आता मिळणार किमान 7,500 रुपये पेन्शन. सरकारचा नवा GR चर्चेत. राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजनेची अधिकृत कार्यपद्धती जाहीर केली असून वित्त विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच GR जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन नियमांनुसार ज्यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारला आहे आणि ज्यांची सेवा 20 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई भत्ता मिळणार आहे. या योजनेचा लाभ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही लागू होणार असल्याचे सरकारनं स्पष्ट केले आहे. याशिवाय अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठं आणि संलग्न महाविद्यालयांमधील पात्र कर्मचाऱ्यांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान 10 ते 20 वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या सेवेनुसार निवृत्ती वेतन दिले जाणार आहे. या गटासाठी किमान पेन्शन 7,500 रुपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र 10 वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारनं कुटुंब निवृत्ती वेतनाबाबतही महत्त्वाची तरतूद केली आहे. निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई वाढची लागू राहणार आहे. पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपला पर्याय संबंधित कार्यालयात सादर करणं आवश्यक आहे. तसेच ज्यांनी यापूर्वी NPS मधून काही रक्कम काढली असेल त्यांना ती रक्कम 10% व्याजासह परत करावी लागणार आहे. अन्यथा त्यांच्या भविष्यातील निवृत्ती वेतनात त्यानुसार कपात केली जाईल. सरकारी कर्मचारी संघटनांच्या मागणीनंतर आणि सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर या योजनेची कार्यपद्धती जाहीर झाली असून यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं मानले जात आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल, त्या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.